नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। शिक्षक भरतीबद्दलचं एक महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला मिळालेलं आहे आणि ते 2022च्या शिक्षक भरतीचं नेमकं काय अपडेट आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या काही आपल्या 21,500 पदसंख्या भरण्यात येणार होत्या त्या पदसंख्येमध्ये विद्यार्थी मित्रांनो पोर्टलला 2022च्या ज्या काही संस्थांना पोर्टलला नोंदणी करायला सांगितले आहे संच मान्यतेनुसार, त्यानुसार अजून त्यांनी मुदतवाढ दिलेली आहे। त्याची दिनांक होती 31 मार्च, ही दिनांक आता पुढे ढकललेली आहे। तर ती पुढे ढकललेली दिनांक काय आहे पाहणार आहोत। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला TIT 2022 मध्ये कमी मार्क असतील तर तुम्ही TIT3 ची तयारी करू शकता। मित्रांनो लक्षात घ्या, TIT3 तुमची लगेच होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याचं नोटिफिकेशन सुद्धा मिळालेलं आहे। आणि TIT3 चा जर विचार केला साधारण 15 ते 20 हजाराच्या दरम्यान या TIT3 मध्ये जागा येतील। त्यामुळे या परीक्षेची सुद्धा तुम्हाला तयारी करायची आहे। ज्या विद्यार्थ्यांना तयारी करायची त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा। फास्ट ट्रॅक मध्ये सर्व विषयाची बॅच तुमची पूर्ण केली जाणार आहे। सर्व विषय शिकवले जातील, त्या विषयामध्ये लाईव्ह क्लास असतील, तसेच विद्यार्थी मित्रांनो रेकॉर्ड सुद्धा व्हिडिओ असतील। तसेच तुम्हाला या कोर्स मध्ये नोट्स सुद्धा फ्री दिल्या जातील। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या सर्व गोष्टी या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप केल्यानंतर मिळून जाणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, शिक्षक भरतीबाबतचं 2022चं नेमकं संस्थेना अजून मुदतवाढ देण्याचं कारण त्यांनी काय सांगितले आपण बघू। तर विद्यार्थी मित्रांनो, मी स्क्रीनवर जातो आणि प्रत्यक्ष याच गोष्टीवर तुम्ही पण लक्ष द्या। या आपली पवित्र पोर्टलची एकदम ऑफिशियल वेबसाईट आहे। न्यूज बुलेटिन मध्ये तुम्ही पाहू शकता। 2022च्या न्यूज बुलेटिन मध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे पहा। तर त्यांनी असं म्हटलेलं आहे, प्रेस नोट दिलेली आहे। पवित्र प्रणाली मार्फत शिक्षण सेवक शिक्षक पद भरती दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कारवाईस मुदतवाढ देण्यात आलेली आहे। दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकांच्या रिक्त पदाच्या जाहिरातीसाठी दिनांक 20/1/2025 रोजी पोर्टलवर सर्वच व्यवस्थापनांना सुविधा देण्यात आली आहे। 20/1/2025 ते 31/3/2025 पर्यंत सुविधा देण्यात आलेली आहे। अद्याप व्यवस्थापनांना जाहिरात देण्यात अजून काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी 15/4/2025 म्हणजे 15 दिवसाची सर्वसाधारण मुदत वाढवून दिलेली आहे। कारण पवित्र पोर्टलला अजून संस्था चालकांना वेळ हवा होता, त्यामुळे वेळ हवा होता या कारणास्तव त्यांनी अजून वेळ वाढवून मागितलेला आहे। आणि तो वेळ आहे मित्रांनो बघा 15/4/2025 पर्यंत। आता जाहिराती यायला चालू झालेल्या आहेत, जाहिराती येतील। जाहिराती आल्यानंतर या वेळ वाढवून दिल्यामुळे विद्यार्थ्यांना काय फायदा होईल? वेळ वाढवून दिल्यामुळे TIT3 मध्ये जागा वाढण्याची शक्यता आहे। त्यानंतर TIT2 मध्ये सुद्धा जागा वाढण्याची शक्यता। ज्या काही पदसंख्या तात्काळ भरायच्या त्या लगेच भरून घेतील आणि ज्या पदसंख्या उरतील किंवा रिक्त राहतील त्या TIT3 च्या माध्यमातून भरून घेतले। अशा 2 संधी शिक्षक भरतीमधील सध्या आहेत। त्या दोन्ही संधीचा तुम्हाला जबरदस्त फायदा करून घ्यायचा आहे। TIT2 मध्ये ज्या विद्यार्थ्याला वाटते की बाबा आपल्याला या परीक्षेमध्ये पास होता येणार नाही, त्यांनी सरळ आपली इथे काही डाळ शिजणार नाही असं ज्या विद्यार्थ्याला वाटतं त्या विद्यार्थ्यांनी सरळ तयारीला लागावे। माझं तर सरळ म्हणणं आहे, तुमचे 100 पेक्षा कमी मार्क असतील, तुम्ही TIT2 मध्ये वाट बघत बसला असाल तर 100 पेक्षा कमी मार्क असतील तर लक्षात घ्या TIT3 ची तयारी करावी। कास्टनुसार 110 पर्यंत सर्वच विद्यार्थ्यांनी तयारी करावी TIT3 ची। लक्षात ठेवा, TIT3 लगेच डोक्यावर आहे विद्यार्थी मित्रांनो। त्या परीक्षेमध्ये जर आपण लागलो नाही TIT2 मध्ये, 2022च्या TIT2 मध्ये जर आपली नियुक्ती झालेली नाही तर आपल्याला TIT3 मध्ये चांगले गुण मिळाले पाहिजे, तरच आगामी काळामध्ये आपण शिक्षक होण्याचं स्वप्न पाहू शकतो। एकदम सोपी स्ट्रॅटेजी आहे मित्रांनो, व्यवस्थितरित्या तुम्हाला या दोन्ही परीक्षेला फेस करायचं आहे। आणि मागच्या परीक्षेमध्ये कमी गुण आले म्हणून खचून जायचं नाही, पुढल्या परीक्षेला अजून त्याच्यापेक्षा जास्त कसे गुण येतील याकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, सोशल मीडियावर तुम्हाला बऱ्याच गोष्टी भेटत असतात। या भरतीमध्ये सर्व काही पारदर्शक भूमिकेच्या माध्यमातून चालू आहे।
अफवावर लक्ष देऊ नका. तुमचं फक्त ऑफिशियल वेबसाईट वरील नोटिफिकेशनवरच विश्वास ठेवा. म्हणजे कोणी म्हणते कास्टवर अन्याय झाला, कोणी म्हणते ओपनचं मेरिट कमी लागलं, कोणी काय म्हणते, कोणी काय म्हणते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, सर्व गोष्टी तुम्हाला वेळेच्या वेळेला करणं गरजेचं आहे आणि वेळेच्या वेळेला या गोष्टीला फेस करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या आगामी काळामध्ये होणाऱ्या TIT2 च्या शिक्षक भरतीमध्ये आणि TAIT3 च्या विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरतीच्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवून आपल्याला यश प्राप्त करायचं आहे. तर काय अडचणी वगैरे असतील तर हा माझा संपर्क क्रमांक आहे. आपली TIT3 ची बॅच सुद्धा चालू आहे. ज्या विद्यार्थ्यांना घ्यायची असेल त्या विद्यार्थ्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून आपली बॅच सुद्धा घेऊ शकता. थँक्यू. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.